उन्हाळा स्पेशल टिप्स. उन्हाळा म्हटलं की पहिली अवस्था म्हणजे जेवण न जाणं. सहसा उन्हाळ्यात जेवण जात नाही. सारखं थंड काहीतरी प्यावंसं वाटतं, काही नाही तरी पाणी तरी सारखं प्यावंसं वाटतं. जेवण बनवलं की काही वेळा सरळ मला भूक नाही, गरम होत आहे म्हणून जेवण टाळलं जातं आणि वाया जातं. बरेचसे लोक असतात ज्यांना परत ते शिळं खाऊ वाटत नाही. गृहिणी म्हणून आपल्याला जेवण फेकू वाटत नाही. नाही जेवण बनवलं तरी चालणार नाही. अशा परिस्थितीमध्ये काय करावं यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1, सकाळचा नाश्ता टाळा. त्या जागी च्यवनप्राश, दूध, खजूर, ड्रायफ्रूट किंवा फळं घ्या. हे सगळं पोटभर खाऊ शकत नाही आणि परिणामी भूक लागते. नंबर 2, सकाळी टिफिन देताना सहसा तिखट जेवण बनवणं टाळा. याने करपट, ढेकर, ॲसिडिटी, मळमळणं असे परिणाम होऊ शकतात. त्यापेक्षा दही भात, फोडणीचा फ्रूट्स, ताक एका बॉटलमध्ये किंवा सरळ लाईट इडली किंवा पालेभाजी, पराठे, थालीपीठ देऊ शकता. नंबर 3, संध्याकाळी जेवण बनवताना ही लाईटच बनवा. जास्त तिखट नको. नेहमीपेक्षा प्रमाण कमी समजा. थंडी असते त्यावेळेस जेवण जास्त जातं कारण भूकही लागते. रात्री जेवणात दही ताकाचा वापर न करणं योग्य असतं. मग काय बनवणार तर राईसचे वेगवेगळे बनवू शकता किंवा फ्रूट सॅलेड. नंबर 4, भाकरी चपातीशिवाय चालत नाही. सकाळ संध्याकाळ दोन्ही घरी बनवलंच जातं किंवा लागतंच. असं असेल तर एक मस्त आयडिया, चटण्या. वेगवेगळ्या चटण्या बनवून ठेवायच्या. कैरी, शेंगदाणा, मोरावळा, लसूण, जवस तेवढ्या वेगवेगळ्या साऱ्या चटण्या बनवायच्या आणि पालेभाजी एकदम मस्त बेत. 5, गृहिणींनी घरातल्या लोकांना सांभाळत असताना आधी स्वतःला सांभाळा, कारण तुम्ही व्यवस्थित तर सगळं घर निरोगी. स्वतःला सांभाळणं, शरीराची काळजी, उन्हामध्ये खाण्यापिण्याने स्वतःला सांभाळणं, कोणी दुसऱ्यांनी आपली काळजी घ्यावी हे टाळून स्वतःची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार आपण या टिप फॉलो केल्या तर उन्हाळ्याचा त्रास होणार नाही. हा उन्हाळा सर्वांना निरोगी आणि चांगला जाओ. थँक्स फॉर वॉचिंग.